सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आरोग्यदायी आणि आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. कारण पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षातील आज पहिला शनिवार आहे. शनिवारला विशेष महत्त्व आहे. या पितृपक्षांच्या 16 दिवसांपैकी शनिवारचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच फलदायी मानला जातो. हो, तितकाच फलदायी यासाठी कारण शनिवारी जे करणार आहोत आपण उपाय ते तुमच्यासोबत मी यापूर्वी शेअर केलेले आहेत. त्या दिवशी आपण जो उपाय करू किंवा जे दान करू, जे दानधर्म केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती तर होतेच, पण पितरांचा आशीर्वाद मिळतो. यासोबत पितृ जे आहेत ते खुश होतात आणि त्यांना पुढच्या मार्गाला जाण्यासाठी गती प्राप्त होते, हे लक्षात घ्या. या दिवशी पितरांचे स्मरण करून दानधर्म केल्याने त्यांना मोक्ष मिळतो, कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि आपल्या पुढच्या वंशाला ते आशीर्वाद देतात. यामुळेच अनेकांना बघा संतती प्राप्त होत नाही. तर अशा सगळ्यांनी या शनिवारी आणि आणखीन एक पुढचा शनिवार आपल्याला मिळत आहे. तर अशा दोन्ही शनिवारी तांब्याच्या शिक्क्यांचा उपाय करायचा आहे. यापूर्वीच मागचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता. अनेकांनी तो पाहिलेला आहे. बऱ्याच जणांनी तांब्याचे शिक्के खरेदी देखील केलेले असतील. काही जणांनी व्हिडिओच पाहिलेला नाही आहे. तर जरूर तो व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंक देखील देते त्याची. कारण मोठमोठे आपण नारायण नागबली यांसारखे किंवा श्राद्ध त्रिपिंडी वगैरे जे काही सांगतात ते सगळे मोठमोठ्या गोष्टी किंवा मोठमोठे विधी आपण करू शकत नाही. इतका पैसा खर्च करायला आपली तेवढी आर्थिक कुवत नाही. तर आपण हे उपाय न चुकता जरूर केले पाहिजेत. कारण हे उपाय लाल किताबातील अचूक असे उपाय असतात आणि प्रत्येकजण करू शकतो. यासाठी कोणतेही ग्रह तारेपत्रिका पाहण्याची गरज नाही. असे सरसकट सगळ्यांनी करता येणारे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते. म्हणूनच अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ पोहोचतात. पण त्यासोबतच येणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत नकळतपणे तुमच्या स्क्रीनवर येतात. आता तांब्याचे शिक्के जर तुम्हाला 5 जरी अगदी मिळाले तरी उत्तम आहे. भयंकर पितृदोष आहे, अगदी आजार पण सोडत नाही आहे, तर त्यांनी 21 तांब्याचे शिक्के घ्यायचे आहेत हे मी सांगितलेलं आहे. अँटी क्लॉकवाईज फिरून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत. ते कशाप्रकारे सविस्तर विधी त्यामध्ये शेअर केलेला आहे. आज पुन्हा सांगितलं तर व्हिडिओ मोठा होईल, तर तुम्ही प्लीज त्या व्हिडिओला जरूर भेट द्या. पितृपक्षातील शनिवारी विशेष करून आणखीन काय प्रभावी उपाय करता येतील हे आपण बघूया. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हा फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला या गोष्टी न चुकता करता येतील. शनिवारी आपल्याला एका ठिकाणी हा दिवा लावायचा आहे पितरांच्या स्मरणार्थ. संध्याकाळी 7 नंतर हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू असू दे, कितीही तुम्हाला नुकसान करणारा अगदी ऑफिसमधले कलीग, बॉस किंवा शेजारी पाजारी नातेवाईक या सगळ्यांचा त्रास दूर होतो. प्रखर पितृदोष जाणवत असेल तर तो देखील दूर होऊन पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आपल्या जीवनातील संकटे अडचणी नष्ट होतील. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेला लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया आणि त्यासोबतच हा व्हिडिओ प्रत्येकासोबत शेअर करा. कारण कळत नकळत न जाणे कोणाचा आशीर्वाद आपल्याला आपल्या येणाऱ्या अडथळ्यांमध्ये काम करून जाईल किंवा फायदा देऊन जाईल. तर हे 15 दिवस जे आहेत पितृलोकातून पितृ पृथ्वीवर येत असतात. म्हणून त्यांच्या तृप्तीसाठी शांती, तर्पण, पिंडदान यांसारखे धार्मिक विधी करून त्यांना संतुष्ट केले जाते. यामध्ये आपण पितरांसाठी पितृसूक्त म्हटलं पाहिजे, पितृस्तोत्र देखील आहे, पितृचालीसा आहे हे म्हणलं पाहिजे. यासोबतच गीतेचा 7वा अध्याय पठण करायचा आहे. जर पठण करता येत नसेल तर श्रवण करायचं आहे, मोबाईलवरती लावून ऐकायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे. एक दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे. एका प्लेटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर हा दिवा ठेवायचा मातीच्या पंतीचा. दक्षिणेकडे तोंड करायचं, मोहरीचं तेल त्यामध्ये ओतायचं आणि मग हा दिवा पितृदेवाय नमः स्वधा स्वधा
स्वधा असा मंत्र म्हणत या दिव्याला प्रज्वलित करायचा आहे आणि मग तिकडे तोंड करून हात जोडून तुम्ही पितृ जिथे कुठे असतात मला पाहत आहात, मी माझे नमस्कार, माझं वंदन स्वीकार करून घ्या आणि मी हे पितृसूक्त किंवा मग गीतेचा 7वा अध्याय श्रवण तुमच्यासाठी करत आहे, तुम्हाला गती मिळावी यासाठी करत आहे, अशी प्रार्थना करा. बघा जिथे कुठे आसपास पितृ तुमचे असतील ते ऐकतात, प्रसन्न होतात, तृप्त होतात आणि मग त्यांच्या पुढच्या मार्गाला त्यांना गती मिळते. साहजिकच आपल्याला आशीर्वाद मिळतो. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो अध्याय म्हणत असताना काळे तीळ आहे ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत. स्वधा म्हणत काळे तीळ 2-2 काळे तीळ त्या दिव्यात टाकायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर अजून एक असाच अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आर्थिक अडचणी येत असतील, आलेल्या पैशाला पैसा घरात टिकत नाही आहे, कष्ट आणि मेहनत तुम्ही भरपूर करताय, पण एवढं कष्ट करून मेहनतीला यश मनासारखं मिळत नाही आहे, कोणते शुभ कार्य घरात निर्विघ्नपणे पार पाडत नाही आहे का, घरातील मुलांची प्रगती होत नाही आहे, मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाचे वय आहे मुलींचे, त्यांचे योग्य विवाह असे योग्य ठिकाणी जुळत नाही आहेत, लहान मुले असतील तर ते सतत हट्ट करत आहेत, उद्धटपणे वागतात, चिडचिड करतात. तर या सगळ्यांसाठी घरावरचं संकट, अडचणी या सगळ्या नष्ट होण्यासाठी वाद, विवाद, क्लेश, भांडणे असतील, कोणताही आजार पण असू दे, सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा मग परत दुसरी व्यक्ती, तर या सगळ्यांसाठी आवर्जून करा हा उपाय. हा पितृदोषाची लक्षणं सांगणारी ही सगळी लक्षणं तुम्हाला सांगितली. कारण बऱ्याच जणांना कळत नाही की नेमका पितृदोष ओळखायचा कसा. आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा यासारख्या समस्या ज्या आहेत ना त्या घरात येतात. वारंवार या समस्या वाढत जातात. तेव्हा तुम्ही ओळखू शकता की कुठे ना कुठेतरी पितृदोष आपल्याला आहे. आता शनिवारी तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. बऱ्याच जणांना सकाळच्या धावपळीमध्ये ऑफिसच्या कामाच्या गडबडीत नाही भेटत वेळ, तर त्यांनी फक्त सकाळी सकाळी अंघोळ झाल्यानंतर पितरांना मनापासून नमस्कार करायचा आणि मग संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, काळे तीळ त्यात टाकायचे चिमूटभर, थोडंसं दूध टाकायचं आहे चमचाभर आणि त्यानंतर एक कणकेचा दिवा बनवायचा. कणकेचा दिवा बनवायला खूप महत्त्व आहे किंवा साधा मातीचा दिवा देखील तुम्ही घेऊ शकता, मातीची पंती वगैरे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. आता ही कापसाची वात लावताना थोडीशी काळसर करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल या दोन्हीपैकी कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर हा जो पितृदोष आहे ही पंती सगळीकडं घरात फिरवायची. म्हणजे ज्यामध्ये तेल आपण ओतलेलं आहे ना ती पंती घरात सगळीकडं फिरवायची. सोबत घ्यायची पिंपळाचं झाड जिथे कुठे आहे तिथे हा पाण्याचा जे लोटा आहे किंवा भांडं आपण बनवलेलं आहे ते घ्यायचं. पंती घ्यायची. आपल्यालाच पंती पेटवण्यासाठी काडीपेटी आपली स्वतःचीच वापरायची हे लक्षात घ्या. तिथे कुठेतरी कुणाच्या तरी दिव्याला लिवा लावून पेटवलाय किंवा काडीपेटी मागितली असं करू नका. काडीपेटी ही जरी दिसत असतील छोटी तरी ही मंगळ आणि शनीचं काम करते. त्यामुळे लक्षात घ्या ह्या गोष्टी करताना आपल्या स्वतःच्या वस्तू घ्यायच्या आहेत. त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, थोडंसं अक्षदांचं तिथे आसन द्यायचं आहे दिव्याला आणि पिंपळाच्या झाडाला हे पाणी आपल्याला ओतायचं आहे. पण ह्या पाण्यामध्ये तिथे गेल्यावरती चिमूटभर साखर टाकायची आहे. साखरेचा नैवेद्य ठेवायचा पिंपळाच्या झाडाला, पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि मग हे जे आहे आपल्या पितरांना समर्पण करत हे तर्पण करायचं. त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं हे पाणी. स्वधा स्वधा हा मंत्र म्हणायचा. पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा साधारण 5-5 वेळा आणि मग जी शनिवारी वटवृक्षाची म्हणजे पिंपळ वृक्षाची आपण पूजा केलेली आहे तिथे पित्र असतात, आपले पूर्वज असतात, ते निवास करत असतात. त्या झाडापाशी गेल्यानंतर हे पाणी तुम्ही अर्पण करून सर्वप्रथम मग दिवा लावायचा. दिवा प्रज्वल केल्यानंतर तुम्ही हे जल अर्पण करायचं आणि मनोभावे प्रार्थना करायची की दोन्ही हात जोडायचे, पितरांचे स्मरण करायचे आणि माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या दूर होण्यासाठी मी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करत आहे. तुमचा आशीर्वाद मला प्रदान करा असं सांगायचं आहे. आपली काही अडचण असेल ती सांगायची आहे आणि पुढच्या शनिवारी देखील एक शनिवार मिळत आहे तेव्हासुद्धा तुम्ही हे करायचं आहे. लागलीच ते तांब्याचे शिक्के घेऊन अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहेत आणि पाण्यात प्रवाहित करायचे आहेत. पाणी जवळपास नाही आहे वाहतं तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी हे शिक्के ठेवायचे आहेत, हे लक्षात घ्या. तर असे साधे सोपे उपाय जे वाटतात पण खरंच
परिणाम मात्र खूप चांगला दाखवतात. तर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. ओम पितृदेवाय नमः लिहा. या 15 दिवसात न जाणे तुम्ही कुठल्या मार्गाने पितरांचा आशीर्वाद प्राप्त करू शकताल. सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा मनापासून नमस्कार आणि पितरांचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा अशी प्रार्थना मी स्वामींजवळ करते.